नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, जय शिवराय. आपण आहोत लोणावळ्यात आणि मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेत मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी. दादा, तुम्ही लोणावळ्याच्या घाटात थांबला होतात, काय कारण? आम्ही लोणावळ्याच्या गाडात ह्याच्याकरता थांबलो होतो की मनोज दादांना सरकारचं शिष्टमंडळ भेटायला आलो होतो. जर शिष्टमंडळाचा निर्णय जी काय होईल, दादांना जी सांगतील, दादांना जर योग्य निर्णय आला तर दादांचं असं म्हणणं होतं की जर आम्हाला योग्य निर्णय दिला तर आम्ही इथून वापस जाऊ, आणि जर नाही निर्णय दिला तर आम्ही मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावर सरळ निघणार आहोत. आणि मनोज दादा हे आमचे नेते आहेत आणि सरकार असं म्हणतंय की उद्याच्याला 26 जानेवारी तिथे VIP येणार आहे, सगळं होणार आहे. पण आम्ही असं म्हणतो की देशात सगळ्यात मोठे VIP म्हणजे आमचे मनोज दादा जरांगे आहेत आणि आम्ही ह्यांच्या पुढे आम्हाला दुसरे VIP कोणी दिसत नाहीत. म्हणून आम्ही आता दादांचा निर्णय आला किंवा आता मराठा या ठिकाणी आपल्याकडे आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी पदयात्रेत चालणारे मराठा आंदोलक आहेत. दादा, तुम्ही आता मुंबईच्या दिशेने निघालाय, काय सांगाल? आम्ही आता आरक्षण घेण्यासाठी मुंबईला निघालेलो आहोत, पण आम्ही आता घेतल्याशिवाय परत येणार नाहीत, कसल्या हालतीमध्ये येणार नाहीत. आता आम्ही आणि आपण बघतो आहोत, थोडंसं बाजूला या. जोपर्यंत या ठिकाणी जरांगे पाटील यांची रॅली मुंबईच्या दिशेने धावताना आपल्याला दिसत आहे आणि लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून लाखो मराठे मुंबईच्या दिशेने, मराठ्यांचं भगवं वादळ आपल्याला जाताना दिसत आहेत. काय भावना आहेत दादा? एक मराठा. दादा, आम्ही आता जरांगे पाटलाला जे सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी निर्णय आमच्या मनात जरांगे दादा सारखा दिला नाही, त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि आम्ही आता आझाद मैदान गाठणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही, कारण आमच्यामुळे. जय शिवराय. मी जेजुरीमधून आले, पुरंदर तालुका, जिल्हा पुणे. आरक्षणाच्यासाठी आम्हाला मनोज जरांगे यांनी इतकं जीवाचं रान केलेलं आहे आणि त्यांना आमच्या सरकारने साथ देणं म्हणजे अगदी दिलीच पाहिजे आणि देणार आहोत. सरकार प्रत्येक वेळी फसवणूक करतंय जनतेची आणि जरांगे आमच्या देव माणूस जरांगे पाटील. सरकार म्हणते 26 जानेवारीला VIP वगैरे कोणी नाही या जगात, फक्त महाराज आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज नंतर आता जरांगे पाटील हेच VIP ठरले गेलेत आणि उद्या इतकेच असणार आहेत. त्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही. तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ ठरलेली आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा आदेश मराठा आंदोलकांना या ठिकाणी दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सैनिक आता लाखोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत.